एकीकडे महिला आरक्षणाला विरोध करता दुसरीकडे विद्यार्थिनींशी संवाद साधता राहुल गांधींची भूमिका दुटप्पी। पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमावर देवेंद्र फडणवीसांची टीका। नागपुरातील कार्यक्रम आणलेल्या लोकांचा नव्हता, महाराष्ट्राची खरी जनरेशन झी कार्यक्रमात होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। राहुल गांधींच्या कार्यक्रमात पैसे देऊन गर्दी जमवल्याचा भाजपचा आरोप। राहुल गांधींचा कार्यक्रम पेड इव्हेंट म्हणता, मग फडणवीसांचा नागपुरातील कार्यक्रम आणि लाडकी बहीण योजनेला काय म्हणायचं? संजय राऊतांचा सवाल। संपूर्ण भाजपच पेड इव्हेंट असल्याची टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपुरात जेनझींसोबत संवाद। मी मुख्यमंत्री बनलो ही लोकशाहीची ताकद, राजकारण माझा व्यवसाय नाही ते माझं मिशन, फडणवीसांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालकांची विचारधारा मनुस्मृतीची। पुण्यातल्या छात्रों की गूंज कार्यक्रमातून राहुल गांधींचा मनुस्मृतीवरून निशाणा। पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं एमपीएससीच्या पेपरफुटीचा मुद्दा मांडला। 22 मार्चचा एमपीएससीचा पेपर 20 मार्चलाच फुटला। सीआयडीकडून प्रकरण दाबलं जात असून आरोपी गुजरातमध्ये पळून गेल्याचा आरोप। राहुल गांधींकडून मदतीचं आश्वासन। मुंबईत मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहणी। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाचा आढावा। 29 ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा जरांगेंचा इशारा। मुंबईच्या भुवनेश्वरमध्ये आगमनावेळी 22 फूट गणपतीची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू तर 5 जण जखमी। मूर्तीच्या पाठीमागच्या बाजूला असणारं वेल्डिंग तुटल्यामुळे दुर्घटना घडल्याचा अंदाज। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मूर्ती कोसळली, स्थानिकांचा दावा। अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची तपासणी करा। अंगणवाडी सेविकांच्या संघटनांची एफडीएकडे मागणी। विद्यार्थ्यांसाठीचा हा आहार गुरंही खात नाहीत, पोषण आहाराच्या गुणवत्तेवरून तक्रार। हिमाचल प्रदेशामध्ये नागनाला ओढ्यामध्ये भीषण दरड कोसळली, सुदैवानं जीवितहानी टळली। नागनाला ओढ्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण।